नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळापासून चालत आलेले पारंपरिक वऱ्हाडी तसेच खानदेशी पद्धतीचे अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे ज्वारीच्या धिंड्यांची रेसिपी किंवा ज्वारीच्या धिरड्यांची रेसिपी। हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे ज्वारीचे धिंडे खाणं खूप पौष्टिक असतं, खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि अगदी जुना असा पदार्थ आहे, त्यामुळे आवर्जून करून बघायला हवा। पण बऱ्याच जणांना नवशिक्यांना हा पदार्थ बनवायला जरा किचकट वाटतं, त्यामुळे आज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ज्वारीचे धिंडे बनवायला दाखवले आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ज्वारीचे धिंडे किंवा ज्वारीचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो ज्वारीचं पीठ। आपण नेहमी करता जे भाकरीसाठी पीठ वापरतो अगदी तेच पीठ घेऊन आज आपण धिंडे बघूया। ज्वारी भिजवण्याची किंवा कांडण्याची देखील आवश्यकता नाही, सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे धिंडे दाखवले आहे। हे जर पीठ तुम्ही कपानी मोजलं तर मेजरिंग कपनी बरोबर 6 कप हे पीठ आहे। आज मी तुम्हाला वजनी आणि कपाचं प्रमाण देखील सांगते, म्हणजे चुकायची शक्यता नाही आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही ह्या कपाची साईज घरगुती वाटी एवढी देखील घेऊ शकतात, घरगुती वाटीने देखील मोजून घेऊ शकतात। ज्वारीचं हे पीठ फक्त चाळणीने चाळून घ्या, म्हणजे यामध्ये अतिरिक्त काही कोंडा असेल तर तो निघून जाईल। त्यानंतर ह्या 6 कप पिठासाठी म्हणजे 1 किलो पिठासाठी आपल्याला लागणार आहे 225 ग्रॅम एवढी ज्वारी। ही जर तुम्ही कपानी मोजली तर बरोबर 1 कप एवढी ज्वारी आहे। आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून मेथी दाणे। हे जर वजनी मोजले तर बरोबर 20 ग्रॅम एवढे मेथी दाणे आहे। सर्व साहित्य तुम्ही एकतर किलो मध्ये मोजा किंवा कप असेल तर कपानी मोजा किंवा घरगुती एखाद्या वाटीनी मोजलं तरी चालेल। वाटीनी जर तुम्ही हे मोजलं तर मेथी दाणे थोडे कमी घेतले तरी चालतील। सर्वप्रथम आपण ही ज्वारी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, मेथी दाणे देखील पाण्याने धुवून घेऊ। ज्वारीचे धिंडे तुम्हाला या पद्धतीने जर बनवायचे असतील तर ही ज्वारी आणि मेथी आपल्याला सकाळी लवकरात लवकर भिजत घालायची आहे। आता सकाळचे 6 वाजले आहे आणि सकाळी 6 वाजेला मी ही ज्वारी आणि मेथी दाणे भिजवत आहे, म्हणजे उद्या दुपारी 11-12 वाजेपर्यंत धिंडे आपले अगदी व्यवस्थित करायला येतील, पीठ छान फर्मंट होईल। हे धुवून झालं, आता आपण यातील पाणी काढून घेऊया। आता यामध्ये पाणी घालूया, ज्वारी सहज भिजेल एवढं पाणी घाला। मेथीमध्ये देखील पाणी घालू, यावर झाकण ठेवूया आणि ज्वारी आणि मेथी दाणे भिजण्यासाठी साधारण 6 तास आपण बाजूला ठेवून देऊ। आता सकाळचे 6 वाजले आहे, म्हणजे दुपारी बरोबर 12 वाजेपर्यंत आपल्याला हे भिजवायचे आहे। इथे मोठ्या टोपल्यामध्ये किंवा परातीमध्ये आता हे ज्वारीचं पीठ देखील घेऊया। आता यामध्ये पाणी घालून अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। याआधी मी 2 पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीचे धिरडे देखील दाखवले आहे, पण बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की ताई अजून सोप्या पद्धतीने हे धिरडे दाखवा, त्यामुळे सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवली आहे। आणि धिंडे बनवणं हा एक सोहळा आहे, कमी प्रमाणात कोणीही बनवत नाही, जास्त प्रमाणामध्येच हे धिंडे बनवतात आणि शेजारी आणि पाहुण्यांना सर्वांना धिंडे खायला बोलवण्याची पद्धत आहे। ज्या प्रकारे भाकरीला मळतो तसंच हे पीठ भिजवा। सकाळी लवकरच ज्वारी आणि मेथी सोबतच आपल्याला हे पीठ असं भिजवून ठेवायचं आहे। हे पीठ मी छान मळून घेतलं आणि ह्याचा अनारशांच्या पिठाप्रमाणे असा एक गोळा तयार करून घेतला आहे। आता सर्वच पीठ असं भिजवून आपल्याला याचे असे गोळे तयार करायचे आहे। बघा, हे असे मोठे गोळे आपण ह्याचे तयार करून घेऊ। पूर्वीच्या काळी जेव्हा आजी पणजी हे धिरडे करायच्या तेव्हा गिरण्या देखील जास्त नव्हत्या आणि मिक्सर तर नव्हतेच, त्यामुळे जात्यावर पाट्यावर वाटून हा घाटा आणि हे पीठ तयार केलं जायचं। मग त्यासाठी श्रम कमी लागावे म्हणून आजी पणजी ज्वारी भिजवून त्या ओलवून त्या कांडून घ्यायच्या। कांडल्यामुळे ज्वारी ही जरा मऊ व्हायची आणि पाट्यावर वाटणं किंवा जात्यावर दळणं हे सोपं होत होतं। आता आपण मिक्सरमध्ये गिरणीमध्ये हे पीठ दळतो, त्यामुळे कांडण्याची आवश्यकता नाही। ज्वारी देखील काळपट नसते, हल्ली ज्वारी देखील सगळीकडेच पांढरी स्वच्छ असते, त्यामुळे दिसण्यात देखील हे धिरडे छान होतात। मग आता त्याच प्रोसेस मी इथे कट केल्या आहे।
याच पद्धतीने आता मी सर्व पिठाचे गोळे करून घेते। तुम्हाला जर हवं असेल तर अगदी डिटेल ज्वारी कांडण्यापासूनचे देखील 2 व्हिडिओ मी याआधी टाकले आहे। 2 प्रकारे धिरडेची रेसिपी टाकली आहे, कुठल्याही पद्धतीने करून बघा। हे बघा, सर्व पिठाचे मी गोळे करून घेतले आहे। आता अशा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे गोळे ठेवायचे आहे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ फर्मंट करायसाठी ठेवायचं आहे अशाच एका मोठ्या भांड्यामध्ये हे गोळे ठेवूया। आता यावर अगदी घट्ट असं झाकण ठेवू। पीठ देखील आपल्याला 6 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। ज्याप्रमाणे मेथी आणि ज्वारी भिजत घातली अगदी हे पीठ देखील असंच भिजवून ठेवूया। दुपारी आता 12 वाजेला मी तुम्हाला हे पीठ दाखवते। साधारण 6 तासानंतर ज्वारी छान भिजली। 6 तास ही ज्वारी भिजली आहे। ही जर दाताखाली चावून बघितली तर जरा मऊ झाली आहे आणि हे मेथी दाणे देखील बघा मस्त फुलले आहे, छान भिजले। मी ह्या ज्वारीतील पाणी आता काढून घेते। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही भिजवलेली ज्वारी आपण घालूया। यामध्ये हे भिजवलेले मेथी दाणे देखील यातील पाण्यासहच घालूया। खूप पाणी यामध्ये नाही, जेवढं आहे तेवढंच मी घालणार आहे। खूप जर पाणी असेल मेथी दाण्यांमध्ये तर ते जरा काढून घ्या, कारण हा जो घाटा आहे हा खूप सैल देखील व्हायला नको। मिक्सरच्या भांड्यामध्ये छान रवाळ असा हा घाटा आपण वाटून घेऊ। अगदी छान रवाळ असं मिश्रण वाटायचं आहे, गुळगुळीत फाईन वाटण वाटायचं नाही। हे बघा, मिक्सरमध्ये असा छान रवाळ कणीदार मी हा घाटा वाटून घेतला। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर छान कण्या अशा यामध्ये आहे, बारीक बारीक कण्या आहे। असाच आपल्याला हा वाटायचा आहे। आता आपण घाटा शिजवून घेऊ। घाटा शिजवण्यासाठी 1 वाटी ज्वारीसाठी आपल्याला इथे 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे। ज्या कपानी ज्या वाटीनी तुम्ही ज्वारी मोजून घेतली त्याच कपानी 4 वाट्या हे पाणी मोजून घ्या। आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। ह्या सर्व धिरड्यांना जेवढं लागेल तेवढं मीठ आता एकदाच आपल्याला घाट्यामध्ये घालायचं आहे, पुन्हा पुन्हा मीठ घालायची आवश्यकता नाही। हे पाणी थोडं कोमट झालं की आपण आता यामध्ये हा घाटा घालून घेऊ। खूप गरम उकळीच्या पाण्यात घाटा घालायचा नाही, कारण त्याच्या गाठी गुठळ्या होण्याची शक्यता असते। असा कोमट पाण्यातच नेहमी करता घाटा घाला। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आता मध्यम ठेवायची आहे। या पद्धतीने धिरडे करताना देखील आपल्याला यामध्ये घाटा घालावाच लागतो, कारण हा जो घाटा आहे हा शिजवून गरम गरम घाटा जेव्हा आपण पिठामध्ये मिक्स करतो त्यामुळे फर्मेंटेशनची किंवा पीठ आंबण्याची जी प्रक्रिया आहे ती भरभर होते। तुम्ही जर बघितलं असेल तर या पिठामध्ये आपण कुठल्याही डाळी घातल्या नाही। उडदाची डाळ वगैरे असली की लवकर आंबण्याची प्रोसेस होते, पण ह्या ज्वारीच्या धिरड्यांमध्ये उडदाची डाळ नसते, मेथी आणि ह्या ज्वारीच्या पिठापासूनच हे आंबण्याची प्रोसेस केलेली असते। त्यासाठी हा शिजवून गरम गरम घाटा यामध्ये घालण्याची पद्धत आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवा आणि आता याला छान उकळी येईपर्यंत हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर पीठ खाली तळाला लागण्याची शक्यता असते। हे बघा, याला मस्त आता उकळी आली आहे आणि हा घाटा असा घट्ट देखील झाला। आता आपण यावर झाकण ठेवू। मध्ये मध्ये झाकण काढून घाटा तळापासून ढवळून घ्या, म्हणजे खाली कढईला लागणार नाही। हा घाटा शिजवताना जर कधी पाण्याचा अंदाज चुकला तर बाजूच्या गॅसवर गरम पाणी देखील ठेवा। जर असं वाटलं पाणी कमी पडते आहे, घाटा कोरडा वाटतो आहे, तर थोडं थोडं गरम पाणीच यामध्ये घाला, गार पाणी आता घाट्यामध्ये घालायचं नाही। हा घाटा अगदी कणी ट्रान्सपरंट होईपर्यंत, मऊ शिजेपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। अंदाजे त्याला 12-14 मिनिट लागतात। साधारण 14 मिनिटांनंतर हा घाटा छान शिजला। ह्याची कणी आणि कणी मस्त शिजली आहे आणि हा घाटा ट्रान्सपरंट दिसायला लागला, रंग बदलला आणि याला चकाकी आली आहे। घाटा नीट शिजला की त्याला अशी छान चकाकी येते आणि तो असा ट्रान्सपरंट दिसायला लागतो। आता आपण गॅस बंद करूया। आपण भिजवलेल्या या ज्वारीच्या पिठाच्या गोळ्यांमध्ये हा गरम गरम घाटा आपल्याला घालायचा आहे।
हा शिजवलेला घाटा अगदी गरम असतानाच यामध्ये घाला। आपण हे छान मिक्स करून घेऊ। हे गोळे आपल्याला असे फोडायचे आहे आणि या घाट्यासोबत छान मिक्स करायचे आहे। हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला जास्त पातळ ठेवायचं नाही, सैलसर ठेवायचं नाही, कारण ज्वारीला जशी जशी ती आंबते तसं तसं पाणी सुटायला लागतं। सैल झालं तर मग प्रॉब्लेम होतो, घट्ट झालं तर त्यात पाणी घालता येतं, सैल झालं तर मग पीठ कालवावं लागतं आणि मग ह्या पिठाची जाळी नीट येत नाही आणि दिंडे छान हलके असे होत नाही। त्यामुळे भिजवतानाच हे जरा घट्टसर भिजलं तरी चालेल, पण सैल भिजायला नको। हे बघा, मी हे छान मिक्स करून घेतलं आहे, अगदी छान एकजीव करून घेतलं। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता। या प्रकारे जर चमचात घेतलं तर सहज असं पडते आहे। असंच याचं टेक्स्चर हवं, खूप पातळ नको आणि खूप घट्ट देखील नको। पीठ मिक्स केल्यानंतर, घाटा मिक्स केल्यानंतर जर असं वाटलं की हे पीठ जरा घट्ट वाटते आहे, खूप कोरडं वाटते आहे, तर यामध्ये थोडं गरम पाणी घालून या प्रकारचं हे पीठ भिजवून घ्या। आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे पीठ फर्मंट होण्यासाठी, आंबण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। हे पीठ आंबण्यासाठी आता उद्या सकाळ होईल, म्हणजे ज्या प्रकारे आपण इडलीचा आदल्या दिवशी वाटून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या इडल्या बनवतो, अगदी त्याच पद्धतीने आता 1 वाजेला मी यामध्ये घाटा कालवला आहे आणि उद्या सकाळी आपल्याला आता याचे धिंडे करायचे आहे। वातावरणातील गारठ्यानुसार हे पीठ आंबण्याचं किंवा फर्मंट होण्याचा जो वेळ आहे तो कमी अधिक होऊ शकतो। जर घरामध्ये उबदार वातावरण असेल, तुम्ही हे नीट सुती कापडाने झाकून ठेवलं तर सकाळी अगदी लवकर 8-9 वाजेपर्यंत देखील धिंडे करता येतात। आणि जर जास्त गारठा असेल तर दुपारी 11-12 देखील वाजू शकतात। त्यामुळे तुम्ही जर हे कॉटनच्या कापडाने झाकलं तर अगदी नाश्त्याच्या वेळी देखील हे धिंडे बनवता येतात। आता आपण हे झाकण काढून बघूया। बघा, हे पीठ किती छान आंबलं, किती मस्त फर्मंट झालं आहे। ह्याच पद्धतीचं आपल्याला हे हवं आहे। आता सकाळचे फक्त 7 वाजले आणि पीठ छान अगदी धिरडे करण्यासाठी तयार झालं आहे। खूप मस्त फर्मंट झालं आणि तसं बघायला गेलं तर खूप आंबट देखील झालं नाही, फर्मंट खूप छान झालं आहे। आता आपण या पिठाची धिरडी करून घेऊ। या पिठातील जेवढं पीठ लागेल तेवढ्याची धिरडी करूया आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकतात। 2 दिवस सहज टिकतं, खराब होत नाही। हे पीठ जास्त आंबट झालेलं नाही तेव्हाच हे फ्रीजमध्ये ठेवून द्या। पूर्वीच्या काळी जेव्हा आजी पणजी करायच्या तेव्हा फ्रीज नव्हते, मग असं फर्मंट झालेलं पीठ त्या एका भांड्यामध्ये काढून थंड जागी किंवा गार असे गोनपाटावर ठेवायच्या आणि त्या पिठामध्ये थोडं ज्वारीचं पीठ कालवून ठेवायच्या, म्हणजे पुढचे 2-3 दिवस धिरडे खायला मिळायचे। या फर्मंट झालेल्या पिठात अजून थोडं ज्वारीचं पीठ कालवून उद्यासाठी तयार करायच्या। धिरडे एक वेळा बनवले की 2 दिवस तरी हा धिरड्यांचा प्रोग्राम असतोच असतो। आता आपण धिरडी करून घेऊ। त्यासाठी थोडं पीठ मी इथे घेतलं आहे, यामध्ये अगदी थोडं पाणी घालूया। हे पीठ जरा घट्ट आहे त्यामुळे थोडं पाणी घालून आपण हे छान असं पातळ करून घेऊ। हे जे धिरडे आहे ते 2 ते 3 प्रकारे खातात। हे दोन्ही प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम आपण ह्या पिठाचे साधेच धिरडे करून घेऊया। धिरडे भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे, यावर थोडं तेल घालूया। तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर तुम्ही बिडाचा तवा देखील घेऊ शकता। हे टिश्यू पेपरच्या साहाय्याने आता हे तेल आपण यावर असं जरा घासून घेऊ। ह्या तव्याला तेल लावण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये कांदा किंवा चिरलेलं वांग हे घेतात। तेलामध्ये वांग किंवा कांदा बुडवून त्यांनी तेल लावतात, त्याचा फ्लेवर देखील खूप मस्त येतो। नसेल तर तुम्ही या पद्धतीने देखील करू शकता। तवा नीट तापला की आता आपण यावर धिरडं घालूया। धिरडं घालण्याच्या आधी तवा चांगला तापलेला असणं गरजेचं आहे। डोशापेक्षा किंचित जाडसर हे धिंडे असतात, ज्या प्रकारे आपण स्पंज डोसा करतो अगदी तसेच। बघा किती छान जाळी याला पडली। आता आपण यावर झाकण ठेवू आणि या धिरड्याची वरची बाजू जरा कोरडी होईपर्यंत मध्यम आचेवर आता आपल्याला हे भाजायचं आहे। हे बघा,
हे धिरड्याची वरची बाजू छान सुकली आणि किती मस्त जाळी याला पडली आहे। आता यावर थोडं तेल घालूया आणि या धिरड्याची साइड आपण टर्न करून घेऊ। बरेच जण म्हणतात की ताई आमचे धिरडे उलटवताना तुटतात। त्याचं कारण हे आहे की धिरडं जर खालच्या बाजूने नीट भाजलं गेलं नाही तर ते तुटतं। किती छान रंग याला आला आहे। वरच्या बाजूने देखील थोडं तेल लावूया। धिरडं छान भाजून झालं। आता आपण हे काढून घेऊ। दोन्ही बाजूनी अगदी मस्त झालं आहे। त्यानंतर प्रकार 2, बऱ्याच जणांकडे ह्या धिरड्याच्या मिश्रणामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि जिरं असं ह्या प्रकारे कुटून घालतात आणि हा लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालून ही धिरडी बनवतात। ही चटणीची धिरडी देखील आता मी तुम्हाला करून दाखवते। तवा नीट तापला की हे धिरडं घालूया। विविध प्रकारे हे धिरडं खाता येतं। यावर झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर आता हे धिरडं भाजून घेऊया। हे बघा, धिरड्याची वरची बाजू सुकली। आता आपण यावर थोडं तेल घालूया। मऊ मऊ लुसलुशीत अशी धिरडी होतात। तुम्हाला जर कुरकुरीत धिरडी पाहिजे असतील तर डोश्याप्रमाणे जरा पातळ तुम्ही हे घाला। साइड टर्न करून घेऊ। आता मध्यम आचेवर खालच्या बाजूनी जरा हे भाजूया। खालच्या बाजूनी जरा धिरडं भाजून झालं की आता आपण हे टर्न करू। गॅसची फ्लेम जरा मंद करूया आणि आता हा जो पलटवलेला भाग आहे यावर आपल्याला चिरलेला गूळ घालायचा आहे। या प्रकारे जेव्हा चटणीचे धिरडे करतात तेव्हा असा यावर गूळ घालून खातात। खानदेश आणि वऱ्हाडातील अगदी पारंपरिक अशी रेसिपी आहे। कुठल्याही पद्धतीने तुम्ही करून बघा। हा गूळ आता गरम धिरड्यावर घातला की छान वितळतो। आंबट, तिखट, थोडे गोड असे हे धिरडे छान लागतात खायला। तुम्हाला जर गूळ घालून आवडत नसेल तर ह्या प्रकारे फक्त चटणीचेच धिरडे खाऊन बघा, ते देखील खूप छान लागतात। गूळ मस्त वितळला, धिरडं भाजून झालं। आपण आता हे काढून घेऊ। पारंपरिक खानदेशी तसेच वऱ्हाडी पद्धतीचे अतिशय चविष्ट, खूप पौष्टिक असे ज्वारीचे धिंडे तयार आहे। हे धिंडे तुम्ही ह्या प्रकारे चटणीचं धिंड बनवून त्यावर गूळ घालून खा किंवा चटणीचं धिंड बनवून साधं खाल्लं तरी छान लागतं। त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे हे साधं जे धिंड आहे, चटणी न घालता केलेलं धिंड, तुम्ही या प्रकारे थंड दुधामध्ये गूळ मिक्स करून त्यामध्ये धिंड कुचकरून खा। दूध, गूळ आणि साधं धिंड हे देखील चवीला खूप मस्त लागतं। नाही तर तिसरा प्रकार, हे जे साधं धिंड आहे, हे चटणी न घालता केलेले जे धिंडे आहे, तुम्ही शेंगदाण्याच्या ओल्या चटणी बरोबर, बटाट्याच्या भाजी बरोबर, अगदी डोस्यांप्रमाणे केलेत तरी छान लागतात। कुठल्याही पद्धतीने करून बघा। आमच्याकडे जो वऱ्हाडी लाल ठेचा असतो त्या ठेच्याबरोबर देखील हे साधे धिंडे खातात, ते देखील खूप मस्त लागतात। कुठल्याही पद्धतीने खाऊन बघा, खूप मस्त लागतात। विविध घरी विविध पद्धतीने हे धिंडे खाण्याची पद्धत आहे। तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने धिंडे खा। आपल्या आजी पणजीच्या पारंपरिक रेसिपीची ओळख आपल्या भावी पिढीला देखील व्हावी, हा वारसा पुढे असाच चालत राहावा म्हणून केलेला हा प्रयत्न आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।